एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला बसवारूढ महास्वामीजी मठाकडून समाजाला धर्माच्या मार्गावर नेण्याचे कार्य। परमपूज्य गुरुलिंग जंगम महास्वामीजी अतिवृद्ध सभागाराचे घेतले दर्शन। श्री बसवारूढ महास्वामीजी मठाकडून समाजाला धर्माच्या मार्गावर नेण्याचे कार्य सुरू आहे, असे गौरवोद्गार कतमरी मठाचे परमपूज्य गुरुलिंग जंगम महास्वामीजी यांनी केले। श्री 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 बसवारूढ महास्वामीजी मठ ट्रस्टतर्फे परमपूज्य गुरुलिंग जंगम महास्वामीजी आणि कर्नाटकातील सेडम येथील माजी राज्यसभा खासदार बसवराज पाटील यांचा सन्मान करण्यात आला। मठातर्फे सुरू असलेल्या अतिरुद्र सभागाराचे दर्शन बुधवारी परमपूज्य गुरुलिंग जंगम महास्वामीजी आणि माजी खासदार बसवराज पाटील यांनी घेतले। यावेळी रुद्रयंत्र, नेपाळहून आलेली रुद्राक्षाची माळ, शाल आणि पुष्पहार घालून दोघांचा मठाधिपती श्री शिवपुत्र महास्वामीजी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। यावेळी व्यासपीठावर प्रधान आचार्य पंडित गोविंद शास्त्री जोशी, परमपूज्य श्री जडे सिद्धेश्वर महास्वामीजी, स्वागताध्यक्ष विशाल बन्सल उपस्थित होते। परमपूज्य गुरुलिंग जंगम महास्वामीजी म्हणाले, धर्म स्थापनेचे कार्य करणारे काल होते, आज आहेत आणि उद्याही असतील। संतांचा जन्म जगाच्या कल्याणासाठी असतो, ते परोपकारासाठी आपला देह कष्ट वितात। समाज चुकीच्या मार्गावर जात असेल तर संतांच्या शिकवणीमुळे समाजाला योग्य दिशा प्राप्त होते। श्री 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 बसवारूढ महास्वामीजी मठ समाजाला योग्य दिशेने नेण्याचे काम करत आहे। या मठाची कीर्ती भविष्यात संपूर्ण भारतात जाईल। श्री 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 बसवारूढ महास्वामीजी मठ धर्माचे शक्ती केंद्र बनेल, असेही परमपूज्य गुरुलिंग जंगम महास्वामीजी यांनी सांगितले। माजी खासदार बसवराज पाटील म्हणाले, अतिरुद्रसारख्या यागामुळे वातावरण शुद्ध होते। शुद्ध आणि अन्न, शुद्ध पाणी आणि शुद्ध हवेची सध्या सर्वाधिक गरज आहे। गेल्या 50 ते 60 वर्षापासून आपण जमिनीत रासायनिक खतांचा भरमसाठ मारा केला, त्याचा परिणाम मानवी जीवनावर होत आहे। शुद्ध पाणी देखील विकत घेऊन प्यावे लागत आहे। यावर उपाय म्हणून केमिकल विरहित अन्नाचे सेवन आपण केले पाहिजे। विश्वासाच्या शांतीसाठी, धर्म जागृतीसाठी आणि देशाचे नाव जगात उंचवण्यासाठी अतिरुद्र केला जात आहे। ही कल्पनाच कौतुकास्पद आहे, असेही माजी खासदार बसवराज पाटील या प्रसंगी म्हणाले। प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन महेश भंडारगोटे यांनी केले। स्वागताध्यक्ष विशाल बन्सल यांनी आभार प्रदर्शन केले।